म्यूजिक जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल वैभव क्रिएशनवरती एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर भावांनो, आजचा व्हिडिओ आपण खास महाशिवरात्रीवर एडिट केलेला आहे. तो व्हिडिओ आपण हायलाइट मोशन ह्या ॲपमधून एडिट करणार आहोत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी जे काही मटेरियल यूज केले ते सर्व तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. त्यासोबत मित्रांनो, आजच्या व्हिडिओला प्रत्येकाने लाईक करा. आजच्या व्हिडिओचा लाईक एम हा 60 लाईक ठेवलेला आहे, तो तुम्ही नक्की पूर्ण करा. त्यासोबत आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपल्या चॅनलवर मराठीमधून असेच नवनवीन व्हिडिओ एडिटिंग शिकवली जाते. त्यासोबत मित्रांनो, टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन झाला नसाल तर ते पण करा. तिथं सर्व मटेरियल मी हे फ्रीमध्ये देत असतो. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनला व स्क्रीनवर मेन्शन केलेली, तिथून जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. तर मग चला तर मित्रांनो, जराही न वेळ घालवता आपण आपल्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करू. रात्रीवर आपण व्हिडिओ बनवलेला, तर तो व्हिडिओ कसा बनवायचा मी स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये सांगतो, तरी तुम्ही व्हिडिओ पूर्ण लक्षपूर्वक बघा. तर भावांनो, प्लसच्या आयकॉनवर जाऊन 9:16 रेशो सिलेक्ट करून घ्या. रिझोल्युशन हे 360p ठेवून फ्रेम रेट हा 16 fps ठेवा. बॅकग्राऊंड हे ब्लॅक ठेवून क्रिएट प्रोजेक्टवर क्लिक करा. तर भावांनो, माझा प्रोजेक्ट क्रिएट आहे, तर त्याला आपण इथं तुम्ही वर नाव टाकू शकता. मी महादेव स्टेटस एडिटिंग म्हणून असं नाव टाकलेलं आहे भावांनो. ते झाल्यानंतर भावांनो, आता आपल्याला 3 लेअरमध्ये बनवायचं आहे. तर आपल्याला पहिले फोटो घ्यावे लागतील. त्याची पण मटेरियलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनला भेटून जाईल. ह्यावेळेस मटेरियलला पासवर्ड दिलेला नाही भावांनो, तर आपण एक एक फोटो ॲड करून घेऊ. तर बघू शकता भावांनो, हा जो पहिला फोटो आहे त्याला अशा प्रकारे वर सेट करून घ्या. त्यानंतर भावांनो हे घेतल्यानंतर आता आपल्याला हे 30 सेकंदापर्यंत घ्यायचं आहे, पण त्याआधी आपण सर्व लेअर ॲड करून घेऊ. तर बघू शकता भावांनो, अशा प्रकारे हा पण फोटो अशा प्रकारे आपण खाली ॲड करून घेऊ. तुम्हाला साईज रिसाईज करायची काही गरज नाही भावांनो, मी ते तुम्हाला करून दिलेलं आहे. परत मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन तुमच्या हिशोबाने अशा प्रकारे सेट करून घ्या. त्यानंतर भावांनो, आता आपल्याला 2 फोटो, तुम्ही प्रिव्ह्यू बघितलाच असाल, त्यामध्ये आपण 2 फोटो व एक व्हिडिओ अशा प्रकारे ॲड केलेला आहे. त्याला पण थोडी रिसाईज करू त्याची. अशा प्रकारे भावांनो आपला स्टेटस राहणार. ते पण आपण या फोटोच्या लेअर पण लास्टपर्यंत घेऊन जाऊ, 29 सेकंदापर्यंत. बघू शकता भावांनो, अशा प्रकारे आपल्याला बनवायचं आहे. त्यानंतर भावांनो, मी जे तुम्हाला ग्रीन स्क्रीनचा जो इफेक्ट दिलेला आहे तो पण अशा प्रकारे ॲड करून घ्या. बघू शकता भावांनो, अशा प्रकारे आपल्याला हा ग्रीन स्क्रीनचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. तर भावांनो, ती लेअर पण लास्टपर्यंत घेऊन जायची अशा प्रकारे. त्यानंतर भावांनो, आता आपल्याला मेन काम करायचं आहे, ते म्हणजे ग्रीन स्क्रीनला ब्लेंड करायचं आहे. तर भावांनो, हे झाल्यानंतर आता आपल्याला ग्रीन स्क्रीनला क्रोमा की हा इफेक्ट लावायचा आहे. तर इफेक्टमध्ये जा, त्यानंतर प्लसच्या आयकॉनवर जा. हा क्रोमा कीचा इफेक्ट तुम्हाला वरच भेटून जाईल भावांनो. तो अशा प्रकारे करून स्टँडर्ड सेटिंगवर क्लिक करून घ्या. क्रोमा कीचा इफेक्ट झाल्यानंतर भावांनो, याचं जे 3 होल्ड आहे ते आपल्याला अशा प्रकारे वाढून घेऊ. बघू शकता भावांनो, अशा प्रकारे फिदर पण थोडंसं कमी करून घेऊ भावांनो. अशा प्रकारे आपण हे बनवलेलं आहे. तर ग्रीन स्क्रीनचा जो इफेक्ट आहे त्याची साईज पण आपण अशा प्रकारे छोटी करून ती पण अशा प्रकारे ॲड करून घेऊ. थोडीशी हिची साईज पण रिसाईज करावी लागणार आहे भावांनो. त्यानंतर हा जो व्हिडिओ आहे भावांनो, याला पण आपण रिसाईज करून घेऊ. अशा प्रकारे आपण याला रिसाईज करून घेऊ. तर बघू शकता भावांनो, अशा प्रकारे आपला स्टेटस आहे. त्यानंतर अजून भावांनो, आपलं एडिटिंग संपलेली नाही.
तुम्ही लक्षपूर्वक एडिटिंग बघा. त्यानंतर भावांनो हे झाल्यानंतर आता आपल्याला याला लिरिक्स ॲड करायचे. तर त्यासाठी भावांनो याचं जे सॉन्ग आहे ते पहिले म्यूट करून घेऊ अशा प्रकारे. त्यानंतर मी जे लिरिक्सचं तुम्हाला व्हिडिओ आपण लिरिक्स तयार केलेले आहे, जर अजून कोणाला लिरिक्स तयार करता येत नसतील तर आपण तो पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, तिथून जाऊन तुम्ही तो पण व्हिडिओ बघू शकता. तर भावांनो बघू शकता अशा प्रकारच्या लिरिक्स आहे, तिला आपल्याला ब्लेंड करायचं आहे. तर आता ही ब्लॅक बॅकग्राऊंड आहे ते काढण्यासाठी आपण लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन हा इफेक्ट स्क्रीन ब्लेंडिंग स्क्रीन करून घेऊ अशा प्रकारे आणि याला पण असे मधोमध सेट करून घेऊ. बघू शकता अशा प्रकारे आपण याला सेट करून घेऊ. तर भावांनो आता तो थोडा व्हिडिओ अडकेल. तर बघू शकता इथून आपल्याला कट करून घ्यायचं. अशा प्रकारे ट्रिम करून घेऊ सर्व लेयर वगैरे व फोटो व्हिडिओ सर्व आपण अशा प्रकारे ट्रिम करून घेऊ, म्हणजे आपला व्हिडिओ हा 22 सेकंदाचा स्टेटस तयार होईल. बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर आता मेन काम जे राहिलेलं आहे भावांनो ते म्हणजे आपल्याला मी जो तुम्हाला लिव्हचा पार्टिकल व्हिडिओ जो दिलेला आहे तो आपल्याला ॲड करायचा आहे. बघू शकता मी प्ले करून दाखवतो एकदा. अशा प्रकारे तो व्हिडिओ भेटून जाईल भावांनो तुम्हाला. तर भावांनो बघू शकता हा लिव्हचा इफेक्ट आहे, त्याला पण आपल्याला ब्लेंड करायचं आहे. तर लाईटनमध्ये जाऊन याला पण स्क्रीन करून घ्या. तर भावांनो हा आपला स्टेटस तयार आहे. तर अजून त्याच्यात एक काम बाकी भावांनो, ते म्हणजे थांबा एकदा प्ले करून व्हिडिओ बघू शकता. अशा प्रकारे आपला स्टेटस तयार झालेला आहे. तर त्यामध्ये आपलं जे मेन काम आहे ते म्हणजे तुमचा लोगो, तुमच्या चॅनलचा यूट्यूबचा किंवा इंस्टाग्रामचा लोगो ॲड करायचा आहे. तर भावांनो तो लोगो कसा बनवायचा आहे त्याचा पण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकला. अजून जर कोणी बघितला नसेल तर तो पण जाऊन बघा किंवा मी आय बटन देईल तिथून पण तुम्ही बघू शकता आपला तो व्हिडिओ. तर आता आपण पहिले लोगो लावून घेऊ. तर बघू शकता भावांनो अशा प्रकारे आपला लोगो तयार आहे. त्याला पण थोडी रिसाइज करून अशा प्रकारे सेट करून घेऊ. किंवा जर तुम्हाला मूवेबल लोगो बनवायचा असेल तर मूवेबल पण लोगो आपण बनवू शकतो. तर आता भावांनो ही लेअर ही पार्टिकलची लेअर इथपर्यंत आहे. तर त्यासाठी आपण परत लेअर ॲड करू, म्हणजे तो व्हिडिओ छोटा आहे भावांनो. त्यासाठी आपल्याला परत एक पार्टिकलचा व्हिडिओ ॲड करावा लागणार आहे. तर तो पण अशा प्रकारे ड्रॅग करून खाली घेऊन येऊ अशा प्रकारे. तर याला पण ट्रिम करू आणि याला पण ब्लेंडिंगमध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करून घेऊ. तर बघू शकता भावांनो अशा प्रकारे. त्यानंतर आता मी जे तुम्हाला बोललो होतो की लोगो मूवेबल करायचा आहे, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर 0 पोझिशनवरून मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जा. इथे एक प्लस की देऊन घ्या. त्यानंतर थोडंसं मध्ये आल्यानंतर एक प्लस की द्या व स्टेटस अशा प्रकारे मधोमध आपला लोगोची PNG घेऊन जा. त्यानंतर लास्ट सेकंदाला पण आपल्या लोगोची PNG अशा प्रकारे घेऊन जा. तर बघू शकता भावांनो मी एकदा व्हिडिओ प्ले करून दाखवतो. बघू शकता. तर आता याच्यात काय झालं, आपलं लिरिक्स आणि लोगो खालीवर झालेला आहे, त्याच्यावर ओव्हरलॅप होतोय. तर त्यासाठी आपण ही जी लोगो आहे तो अशा प्रकारे. तर भावांनो आता हे सर्व चुकेल, त्यासाठी आपण लोगोची लेअर ही परत डिलीट करू आणि परत लोगो ॲड करू आणि तो लोगो वरच्या लेअरवर ॲड करा भावांनो. तर 2च मिनिटात भावांनो मी तुम्हाला सांगून देतो. याची साईज रिसाईज करून घ्या पहिले. त्यानंतर याला या पोझिशनवर ठेवा. बघू शकता भावांनो या पोझिशन ही लेअर पण लास्टपर्यंत घेऊन जा. तर भावांनो आता हे थोडंसं व्हिडिओ अटकतोय. तुम्ही जेव्हा व्हिडिओ सेव्ह कराल तेव्हा काहीच प्रॉब्लेम येणार नाही भावांनो तुम्हाला. आता 0 पोझिशनवर एक प्लस की देऊन घ्या. त्यानंतर थोडं पुढे गेल्यानंतर एक प्लस की द्या
व व्हिडिओ अशा प्रकारे PNG अशा प्रकारे मधोमध सेट करून घ्या. त्यानंतर भावांनो इथं पण एक प्लस की देऊन अशा प्रकारे लोगो सेट करून घ्या. तर बघू शकता भावांनो, एकदा मी व्हिडिओ प्ले करून दाखवतो. तर आता व्हिडिओ थोडासा अडकतोय भावांनो. जेव्हा तुम्ही व्हिडिओ फायनल प्रोजेक्ट सेव्ह कराल तेव्हा व्हिडिओ एकदम क्लिअर सेव्ह होईल. तर हे झाल्यानंतर आता आपण ही लेअर पण थोडीशी क्रॉप करून घेऊ अशा प्रकारे. तर भावांनो आता हे सर्व झाल्यानंतर आता व्हिडिओ आपण सेव्ह करू. तर या सेटिंगच्या शेजारच्या ऑप्शनवर क्लिक करून काहीच इथं सेटिंग चेंज करू नका भावांनो, डायरेक्ट एक्सपोर्ट करा 360p वर. तर भावांनो व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट नक्की करा. भावांनो तुम्ही कमेंट करायला विसरून जाता, मग आम्हाला समजत नाही की तुम्हाला व्हिडिओ आवडला का नाही. व्हिडिओला एक कमेंट करायला विसरू नका भावांनो, आणि व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या चॅनलला शेअर करा. आणि अजून कोणी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाला नसाल तर आत्ताच टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. लिंक त्याची डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल किंवा आपल्या चॅनलवर पण त्याची लिंक दिलेली, तिथून पण जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. तिथं मी सर्व मटेरियल हे फ्रीमध्ये देत असतो. तर धन्यवाद भावांनो व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल.